तुझ्या हातात बुक आहे, तुझ्या हातात पेपर आहे. ओके, दोघांनी 1 2 3 म्हणल्यावर एकदम फेकायचं. ओके, कसं पण फेका, कुठलं आधी खाली जाईल ते आपण बघूया. ओके, 1 2 3. कुठलं गेलं आधी? बुक. ओके, काय आधी खाली पडलं? आधी बुक. ओके ना, आता दुसरं काय तर मेथड तू वापरू शकते का त्याच्यामध्ये, की पेपर आधी पडेल ह्याच्यापेक्षा, किंवा एक्सचेंज करून तुम्ही बघू शकता का? एक्सचेंज करा. हां, तू काय तर पेपर दुसऱ्या ती कसं टाकलं त्याच्या सोडून वेगळं मेथडने टाकतेस का, की ज्याच्याने ते पेपर खाली जाईल बुकच्या आधी? ट्राय करतेस? ओके, ट्राय करा. 1 2 3. कुठलं खाली गेलं आधी? पण कसं केलं तर पण काय होतंय, बुकच फर्स्ट पडते. आता ते पेपर इकडं. ओके, बरं. आता दोन्ही एकदम सायमल्टेनियसली टाका, कुठलं आधी पडतंय. 1 2 3. कुठलं आधी पडलं? पेपर. का पडलं पेपर आधी? हलका नाही. जेव्हा आपण पेपर असं प्लेन होतो त्याला काय होतं, खालून एअर रेजिस्टन्स होतं. हे कसं आहे, बुक हेवी असल्यामुळे त्याला एअर रेजिस्टन्स कमी होतं, म्हणजे मागून जे एअर येत होतं ते कमी होतं. राईट. आता जेव्हा आपण पेपर असं सुरगळून हे केलं, मग त्याला एअर रेजिस्टन्स कमी झालं, म्हणून ते फोर्सफुली खाली गेलं फास्ट. समजतंय सायन्स एअर रेजिस्टन्सचं?